आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय. लवंग. 1. लवंग अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहे. 30 मिली पाण्यात 6 लवंगा टाकून ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून तो काढा मधासोबत दिवसातून 3 वेळा घ्यावा. याने अस्थमाच्या रोग्याला फायदा होतो. 2. दातांच्या दुखण्यात सुद्धा लवंग गुणकारी असते. यात असलेले अँटिसेप्टिक गुण दातांमधील संक्रमणाला कमी करते. 3. दुधात मिठाचा खडा व लवंग मिसळून लेप तयार करावा. तो लेप कपाळावर लावल्याने डोकंदुखी थांबते. 4. डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंगा उगाळून ते पाणी डोळ्यांना लावल्याने जळजळ कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो. आंबे हळद. 1. आंबे हळद ही प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते. 2. आंबे हळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबे हळद वापरतात. 3. कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंबे हळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते. त्याचप्रमाणे वेदना शांत होतात. 4. शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबे हळदीच्या लेपाने ती बसते. 5. अंगावर खरका उठल्यास आंबे हळद, कडू जिरे गोमूत्रात वाटून लावतात. यामुळे हा त्रास कमी होतो. खरका म्हणजे अंगावर उठलेल्या बारीक पुळ्या, लचकणे, मुरगळणे, सुजणे यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी आंबे हळदीचा वापर करतात. यामुळे ओढ बसून वेदना कमी होतात. 6. चिमूटभर आंबे हळद आणि मलई एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.